नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क 2024 पद जवान, वाहनचालक, लिपिक आणि चपराशी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच यामध्ये सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नरेंद्र मोदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, निकट दृष्टिता दृष्टिदोष डॅश भिंगाच्या सहाय्याने सुधारता येते. निकट दृष्टिता दृष्टिदोष हा डॅश भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अंतर्वक्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते? कोणामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चीन आणि ब्रिटन यामध्ये पहिल्याच म्हणजे सुरुवातीला सर्वात प्रथम चीन युद्ध झालेले होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील सर्वात मोठा शिवडी ते नावासेवा या सागर सेतू पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? देशातील सर्वात मोठा शिवडी ते नावासेवा या सागर सेतू पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नरेंद्र मोदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील सर्वात मोठा शिवडी ते नावासेवा सागर सेतू पुलाची लांबी किती मीटर आहे? देशातील सर्वात मोठा शिवडी नावासेवा सागर सेतू पुलाची लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 22 किलोमीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते? पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरवेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1 टेराबाईट म्हणजे किती गिगाबाईट? 1 टेराबाईट म्हणजे किती गिगाबाईट? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1024 गिगाबाईट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागपूर या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी ग्रामगीता कुणी लिहिलेली आहे? खालीलपैकी ग्रामगीता कुणी लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तुकडोजी महाराज हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळाशी दिला जातो? ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बुद्धिबळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पेट्रोलियम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? खालीलपैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे मधुमेह रोग होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इन्सुलिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे? खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागपूर या ठिकाणी वनमाती संस्था आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुतोवाच करणे म्हणजे काय? सुतोवाच करणे म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रारंभ करणे. काय आहे? सुतवाचा अर्थ प्रारंभ करणे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यसभेसाठी 12 नामवंत व्यक्तीची राष्ट्रपती निवड करतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आलेला आहे? भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2005च्या दिवशी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम लागू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, धूपगड व पंचमढी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? धूपगड व पंचमढी हे शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सातपुडा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उलर हे गोड पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उलर हे गोड पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जम्मू काश्मीर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. जम्मू काश्मीर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ते सांगायचे आहे मित्रांनो. यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ते सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कुचिपुडी ओडिसा ही आपली चुकीची जोडी आहे. कुचिपुडी हे नृत्य आंध्र प्रदेश या राज्याचे आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुरत या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संतोष करंडक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष करंडक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फुटबॉल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणतात? भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जयपूर याला काय म्हणतात? गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पालकची समुद्रधुनी कोणत्या 2 देशामध्ये आहे? पालकची समुद्रधुनी कोणत्या 2 देशामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत व श्रीलंका. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लखनौ शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोमती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कॅनडा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणता दिवस मानव अधिकार दिन म्हणून पाळला जातो? कोणता दिवस मानव अधिकार दिन म्हणून पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 10 डिसेंबर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बलराम योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? बलराम योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ओडिसा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय डॉक्टर डे केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय डॉक्टर डे केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 जुलै. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. एक जुलै हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1954 साली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, घटना कलम 324 उपयोग खालीलपैकी सर्वप्रथम कोणत्या राज्याशी लागू करण्यात आलेला आहे? घटना कलम 324 उपयोग खालीलपैकी सर्वप्रथम कोणत्या राज्यास लागू करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पश्चिम बंगाल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
कोणत्या कलमाचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केला आहे? कोणत्या कलमाचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 32 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील ब्रॉडगेज रेल्वे मार्गाची रुंदी किती असते? भारतातील ब्रॉडगेज रेल्वे मार्गाची रुंदी किती असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 फूट 6 इंच हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बडा दशेन हा महोत्सव कोणत्या देशामध्ये साजरा केला जातो? बडा दशेन हा महोत्सव कोणत्या देशामध्ये साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नेपाळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, एक कुटुंब एक नोकरी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? एक कुटुंब एक नोकरी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सिक्कीम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते? 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे फैजपूर या ठिकाणी 1936 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरलेले होते. नेक्स्ट, पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात? पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे काल बैसाखी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ज्या वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात? ज्या वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्राउझर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जयपूरचा प्रसिद्ध हवा महल कोणी बनवला होता? जयपूरचा प्रसिद्ध हवा महल कोणी बनवला होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाराज सवाई प्रताप सिंह हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.